त्यांचा आपल्या शहरातला सीट नंबर 13, 19, 180 व 81 त्याचा सिटी सर्वे नंबर 37 आहे आणि त्या सिटी सर्वेच्या क्षेत्रफळ ऐकून आम्ही सर्व प्रशासकीय यंत्रणेशी चर्चा केल्याच्या नंतर असं आमच्या निदर्शनात आलं की त्या सिटी सर्वे 37 मध्ये 87,394.88 चौरस मीटर ही सर्व एकूण जागा आहे। त्यापैकी केवळ आरोग्य विभागाला औषधी भंडार आणि त्यांच्या निवासस्थानाकरिता या 87,394.88 या एकूण जागेच्या क्षेत्रफळापैकी त्यांना फक्त 12,600 स्क्वेअर फूट जागा मंजूर झालेली आहे आणि 87,394.88 पैकी 12,600 म्हणजे 1 हेक्टर 26 ही जमीन अधिकृत त्यांना जिल्हाधिकारी या लोकांना अंधारात ठेवून त्यांना ती जागा हस्तांतरित केलेली आहे आणि सदर जागा हस्तांतरित झाली असेल तरी एक लोकांच्या हिशोबाने आरोग्याच्या हिशोबाने इथं जे काही औषधी भंडार होत आहे हे सर्व आपल्या वाशिम जिल्ह्याच्या सुखसुविधेसाठी त्यांचा तो कार्यक्रम आहे। त्यांना आमच्या शुभेच्छाच आहेत, परंतु आमचे लोक सुद्धा बेघर झाले नाही पाहिजे याची सुद्धा प्रशासनाने दखल घेणं ही गरजेचं होतं, परंतु त्यांनी कोणत्याच प्रकारची दखल घेतलेली नाही। म्हणून 87,394.88 चौरस मीटर पैकी 12,600 चौरस मीटर ही आरोग्य विभागाला देण्यात आलेली जागा आहे। उर्वरित जागेवर यांचं पुनर्वसन करावं, यांना पर्यायी जागा द्यावी ही आता प्रामुख्याने मागणी केलेली आहे। जर तसं प्रशासनानं केलं नाही, जर इथलच्या जिल्हा प्रशासनानं याच्या मागण्याची दखल घेतली नाही तर निश्चित स्वरूपात दलित पॅंथर, बिगर सातबारा शेतकरी संघटना, महाजिजाऊ संघर्ष समिती आणि आमच्या समाजाच्या विविध संघटना मिळून या लोकांच्या न्याय हक्कासाठी आम्ही या जिल्ह्यामध्ये मोठं तीव्र स्वरूपात आंदोलन उभं करू। त्यामुळं जिल्हा प्रशासनाला माझी विनंती आहे की त्यांनी सिटी सर्वे नंबर 37 मध्ये 87,394.88 पैकी 12,600 स्क्वेअर फूट जागा त्या चौरस मीटर जागा त्या आरोग्य विभागाला जरी हस्तांतरित झाली असेल, पण उर्वरित जागेवर या लोकांना माना सन्मानानं घर बांधून देण्यासाठी घराचं निवासी त्यांचा त्या निवासाचा प्रश्न मिटवण्यासाठी तिथं त्यांना पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी। त्यासाठी 12,600 स्क्वेअर फूटची जागा ही मोकळी करून देण्यासाठी सगळी मंडळी ही तयार असलेली आहे। आरोग्य विभागाची जी जागा आहे ती आरोग्य विभागाला आम्ही देण्यासाठी आमचे काही त्याच्यामध्ये नाराजी नाही, परंतु आरोग्य विभागाची बिल्डिंग उभारत असताना आरोग्य विभागाचं औषधी आणि भंडाराचा